बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। एसआयटी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणातील तपास हा जलद गतीने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना केलेली आहे आणि या एसआयटीचे प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या संदर्भात विनंती केलेली आहे आणि त्यांच्या विनंतीनुसार 9 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, सरपंच हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। जलद गतीने तपास व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। अधिकची माहिती। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर येत आहे। त्यामध्ये आपण बघितलं बीड सरपंच हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली होती आणि या एसआयटी मध्ये आपण स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश आता करण्यात आलेला आहे। या एसआयटी मध्ये पोलीस उपनिरीक्षक बसवराज तेली यांनी ही विनंती केली होती। त्यांनी यामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश करायची ही विनंती केली होती। तेली यांच्या विनंतीनुसार 9 जणांची आपण नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आणि ही नियुक्ती आपण मोठा असा जलद गतीने यामध्ये तपास व्हावा यासाठी ही करण्यात आली। त्यामध्ये आपण बघितलं तर अनिल गुजर यांचा समावेश करण्यात आला, तसंच विजयसिंग श्रीलास जोनवाल यांचा समावेश करण्यात आला, तसंच महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ, चंद्रकांत एस कालकुटे, बाळासाहेब देवीदास अहंकारे, संतोष भगवान राज। जी मात्र मनोज, एकीकडे सीआयडीचा तपास सुरू आहे, त्यामुळे आता एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे। एसआयटीचा तपास कशा प्रकारे सुरू राहणार आहे? एसआयटीची कशा प्रकारे मदत ही तपास करताना होणार आहे? नक्कीच आपण बघितलं तर आता जे सरपंच गुन्हे प्रकरणात आपण जो बघितला गुन्हेगार तो आता त्यांनी पुणे सीआयडी यामध्ये आपला चरण केलं होतं। त्यानंतर त्यांनी त्याला आता 14 दिवसाची कोठडीही देण्यात आलेली आहे। त्यानुसार आता ही एसआयटी स्थापन केलेली होती आणि त्यामध्ये आता एसआयटी समावेश करण्यात आलेला आहे आणि हे 9 अधिकारी आता पूर्ण जी सरपंच हत्या प्रकरणात पूर्ण चौकशी करणार आहे आणि आपण बघितलं हा तपास लवकर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे आणि त्यानुसार यामध्ये आता 9 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता हा तपास देखील सुरू होणार। कशा प्रकारे हत्या करण्यात आली आणि तुम्हाला त्याचा संपूर्ण तपास यामध्ये या एसआयटी कडून करण्यात येणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।